नमस्कार, जनतेच्या बातमीदारमध्ये आपलं स्वागत आहे। आनंदाचे डोहे आनंद तरंगे, आनंदाचे अंग आनंदाचे, असा आनंदमय सोहळा आज आपल्या या पालममध्ये सत्कार मूर्ती, आपले समाज कार्यामध्ये निपुण असणारे धुरंधर सरसेनापती म्हणायला हरकत नाही असे गोपीनाथरावजी तुडमे यांचा सत्कार आयोजित केला आहे। खरोखर आपणालाही शब्द कानावर पडाव, आपल्या कानामध्ये जरी शब्द जरी पडला तरी आपणाला आतुरता वाटावी, हळवेपणा वाटावा आणि आपलं माणूस अशी भावना निर्माण व्हावी असे गोपीनाथरावजी तुडमे सर त्यांनी थोडक्यात काय मनोगत सांगतात ते आपण ऐकूया। मी गोपीनाथ कोंडीबा तुडमे, राहणार चाटोरी, तालुका पालम, जिल्हा परभणी, माजी उपाध्यक्ष गंधाड मामा। आता नंतर माझ्याकडून भारतीय जनता पार्टीचा मला उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि मी कामामध्ये कुठल्याच कामामध्ये कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि मी जनतेची सेवा पहिली बी करीत आलो, अजून बी करणार। मला अजून पुन्हा डबल संधी मिळाली त्यांच्याबद्दल सर्व जनतेचं मी आभार मानतो। सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माझी निवड केल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद जय सर। बीजेपी। धन्यवाद सर। खरोखर सांगायचं म्हणजे बीजेपीलाही खरोखर सांगायचं रत्नाची खान लागली म्हणायला हरकत नाही आहे। आणि थोडक्यामध्ये संतोष मुकुटे सरांनी एक बार बोलून दाखवलं होतं की आपल्या परभणी जिल्ह्यावर बीजेपीचा झेंडा फडकवला पाहिजे आणि तो फडकवण्याचं काम करण्यासाठी खरोखरच परमेश्वराने म्हणा किंवा भाग्याने म्हणा एक असा काही पैलू करून दिला आणि परभणी जिल्ह्यावर बीजेपीचा झेंडा फडकवला आणि गोपीनाथरावजी तुडमे सारखा हिरा आपल्या बीजेपीमध्ये येणं म्हणजे अजूनही दुधात साखर पडल्यासारखं आहे। धन्यवाद। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।